नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लर्न विथ SRP या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण भारतातील राज्य आणि त्यांच्या राजधान्या यावर 50 MCQ प्रश्नांचा सराव करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? ऑप्शन नंबर ए आहे पुणे, ऑप्शन नंबर बी आहे नागपूर, ऑप्शन नंबर सी आहे मुंबई, ऑप्शन नंबर डी आहे नाशिक. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. महाराष्ट्राची राजधानी हे मुंबई आहे. पुढचा प्रश्न आहे, गुजरातची राजधानी कोणती आहे? ऑप्शन नंबर ए आहे अहमदाबाद, ऑप्शन नंबर बी आहे सुरत, ऑप्शन नंबर सी आहे गांधीनगर, ऑप्शन नंबर डी आहे वडोदरा. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी गांधीनगर. गुजरातची राजधानी ही गांधीनगर आहे. पुढचा प्रश्न आहे, राजस्थानची राजधानी कोणती आहे? ऑप्शन नंबर ए आहे जोधपूर, ऑप्शन नंबर बी आहे जयपूर, ऑप्शन नंबर सी आहे उदयपूर, ऑप्शन नंबर डी आहे बिकानेर. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जयपूर. राजस्थानची राजधानी ही जयपूर आहे. पुढचा प्रश्न आहे, मध्य प्रदेशची राजधानी कोणती आहे? ऑप्शन नंबर ए आहे इंदूर, ऑप्शन नंबर बी आहे ग्वालेर, ऑप्शन नंबर सी आहे भोपाळ, ऑप्शन नंबर डी आहे जबलपूर. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी भोपाळ. मध्य प्रदेशची राजधानी ही भोपाळ आहे. पुढचा प्रश्न आहे, उत्तर प्रदेशची राजधानी कोणती आहे? ऑप्शन नंबर ए आहे कानपूर, ऑप्शन नंबर बी आहे आग्रा, ऑप्शन नंबर सी आहे लखनौ, ऑप्शन नंबर डी आहे वाराणसी. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी लखनौ. उत्तर प्रदेशची राजधानी ही लखनौ म्हणून ओळखली जाते. पुढचा प्रश्न आहे, बिहारची राजधानी कोणती आहे? ऑप्शन नंबर ए आहे गया, ऑप्शन नंबर बी आहे पाटणा, ऑप्शन नंबर सी आहे भागलपूर, ऑप्शन नंबर डी आहे मुझफ्फर. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी पाटणा. पुढचा प्रश्न आहे, झारखंडची राजधानी कोणती आहे? ऑप्शन नंबर ए आहे रांची, ऑप्शन नंबर बी आहे धनबाद, ऑप्शन नंबर सी आहे बोकारो, ऑप्शन नंबर डी आहे जमशेदपूर. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए रांची. झारखंडची राजधानी ही रांची आहे. पुढचा प्रश्न आहे, छत्तीसगड राजधानी कोणती आहे? ऑप्शन नंबर ए आहे दुर्ग, ऑप्शन नंबर बी आहे बिलासपूर, ऑप्शन नंबर सी आहे रायपूर, ऑप्शन नंबर डी आहे कोरबा. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी रायपूर. छत्तीसगडची राजधानी ही रायपूर म्हणून ओळखली जाते. पुढचा प्रश्न आहे, ओडिशाची राजधानी कोणती आहे? ऑप्शन नंबर ए आहे कटक, ऑप्शन नंबर बी आहे भुवनेश्वर, ऑप्शन नंबर सी आहे पुरी, ऑप्शन नंबर डी आहे सबलपूर. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी भुवनेश्वर. ओडिशाची राजधानी ही भुवनेश्वर आहे. पुढचा प्रश्न आहे, पश्चिम बंगालची राजधानी कोणती आहे? ऑप्शन नंबर ए आहे दार्जिलिंग, ऑप्शन नंबर बी आहे कोलकाता, ऑप्शन नंबर सी आहे हावडा, ऑप्शन नंबर डी आहे दुर्गापूर. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी कोलकाता. तर पश्चिम बंगालची राजधानी ही कोलकाता म्हणून ओळखली जाते. पुढचा प्रश्न आहे, आसामची राजधानी कोणती आहे? ऑप्शन नंबर ए आहे गुवाहाटी, ऑप्शन नंबर बी आहे दिसपूर, ऑप्शन नंबर सी आहे जोरहाट, ऑप्शन नंबर डी आहे सिलचर. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी दिसपूर. आसामची राजधानी ही दिसपूर म्हणून ओळखली जाते. पुढचा प्रश्न आहे, अरुणाचल प्रदेशाची राजधानी कोणती आहे? ऑप्शन नंबर ए आहे इटानगर, ऑप्शन नंबर बी आहे तवांग, ऑप्शन नंबर सी आहे पासीघाट, ऑप्शन नंबर डी आहे बोमडिला. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए इटानगर. अरुणाचल प्रदेशाची राजधानी ही इटानगर आहे. पुढचा प्रश्न आहे, नागालँडची राजधानी कोणती आहे? ऑप्शन नंबर ए आहे कोहिमा, ऑप्शन नंबर बी आहे दिसांपूर, ऑप्शन नंबर सी आहे मोकोकचुंग, ऑप्शन नंबर डी आहे वोखा. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए कोहिमा. नागालँडची राजधानी ही कोहिमा म्हणून ओळखली जाते. पुढचा प्रश्न आहे, मणिपूरची राजधानी कोणती आहे? ऑप्शन नंबर ए आहे इम्फाळ, ऑप्शन नंबर बी आहे चुराचंदपूर, ऑप्शन नंबर सी आहे थौबल, ऑप्शन नंबर डी आहे बिष्णुपूर. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए
इम्फाल. मणिपूरची राजधानी ही इम्फाल म्हणून ओळखली जाते. पुढचा प्रश्न आहे, मिझोरामची राजधानी कोणती आहे? ऑप्शन नंबर ए आहे लुंगलेई, ऑप्शन नंबर बी आहे एझॉल, ऑप्शन नंबर सी आहे कोलासिब, ऑप्शन नंबर डी आहे सेरजिप. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी एझॉल. मिझोरामची राजधानी ही एझॉल आहे. पुढचा प्रश्न आहे, त्रिपुराची राजधानी कोणती आहे? ऑप्शन नंबर ए आहे आगरतळा, ऑप्शन नंबर बी आहे उदयपूर, ऑप्शन नंबर सी आहे कैलास शहर, ऑप्शन नंबर डी आहे धर्मनगर. तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए आगरतळा. पुढचा प्रश्न आहे, मेघालयची राजधानी कोणती आहे? ऑप्शन नंबर ए आहे तुरा, ऑप्शन नंबर बी आहे शिलाँग, ऑप्शन नंबर सी आहे जोवाई, ऑप्शन नंबर डी आहे नोंगस्टोइन. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी शिलाँग. पुढचा प्रश्न आहे, सिक्कीमची राजधानी कोणती आहे? ऑप्शन नंबर ए आहे नामची, ऑप्शन नंबर बी आहे गंगटोक, ऑप्शन नंबर सी आहे पेलिंग, ऑप्शन नंबर डी आहे मंगन. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी गंगटोक. पुढचा प्रश्न आहे, पंजाबची राजधानी कोणती आहे? ऑप्शन नंबर ए आहे अमृतसर, ऑप्शन नंबर बी आहे लुधियाना, ऑप्शन नंबर सी आहे चंदीगड, ऑप्शन नंबर डी आहे जालधर. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी चंदीगड. चंदीगड ही पंजाबची राजधानी म्हणून ओळखली जाते. पुढचा प्रश्न आहे, हरियाणाची राजधानी कोणती आहे? ऑप्शन नंबर ए आहे गुरुग्राम, ऑप्शन नंबर बी आहे फरीदाबाद, ऑप्शन नंबर सी आहे चंदीगड, ऑप्शन नंबर डी आहे कर्नाल. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी चंदीगड. पुढचा प्रश्न आहे, हिमाचल प्रदेशची राजधानी कोणती आहे? ऑप्शन नंबर ए आहे धर्मशाला, ऑप्शन नंबर बी आहे मंडी, ऑप्शन नंबर सी आहे शिमला, ऑप्शन नंबर डी आहे कुल्लू. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी शिमला. हिमाचल प्रदेशाची राजधानी ही शिमला म्हणून ओळखली जाते. पुढचा प्रश्न आहे, उत्तराखंडची राजधानी कोणती आहे? ऑप्शन नंबर ए आहे हरिद्वार, ऑप्शन नंबर बी आहे देहरादून, ऑप्शन नंबर सी आहे नैनीताल, ऑप्शन नंबर डी आहे ऋषिकेश. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी देहरादून. उत्तराखंडाची राजधानी हे देहरादून आहे. पुढचा प्रश्न आहे, गोव्याची राजधानी कोणती आहे? ऑप्शन नंबर ए आहे मडगाव, ऑप्शन नंबर बी आहे पणजी, ऑप्शन नंबर सी आहे वास्को द गामा, ऑप्शन नंबर डी आहे मापुसा. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी पणजी. गोव्याची राजधानी ही पणजी आहे. पुढचा प्रश्न आहे, कर्नाटकची राजधानी कोणती आहे? ऑप्शन नंबर ए आहे म्हैसूर, ऑप्शन नंबर बी आहे हुबळी, ऑप्शन नंबर सी आहे बंगळुरू, ऑप्शन नंबर डी आहे बेळगाव. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी बंगळुरू. तर कर्नाटकची राजधानी हे काय आहे? बंगळुरू आहे. पुढचा प्रश्न आहे, केरळची राजधानी कोणती आहे? ऑप्शन नंबर ए आहे कोची, तिरुवनंतपुरम, ऑप्शन नंबर सी आहे कोझिकोड, ऑप्शन नंबर डी आहे त्रिशूर. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी तिरुवनंतपुरम. पुढचा प्रश्न आहे, तामिळनाडूची राजधानी कोणती आहे? ऑप्शन नंबर ए आहे मदुराई, ऑप्शन नंबर बी आहे कोयंबतूर, पर्याय नंबर बी आहे कोयंबतूर, ऑप्शन नंबर सी आहे चेन्नई, ऑप्शन नंबर डी आहे तिरुचिरापल्ली. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी चेन्नई. पुढचा प्रश्न आहे, आंध्र प्रदेशची राजधानी कोणती आहे? ऑप्शन नंबर ए आहे विशाखापट्टणम, ऑप्शन नंबर बी आहे अमरावती, ऑप्शन नंबर सी आहे विजयवाडा, ऑप्शन नंबर डी आहे काकीनाडा. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी अमरावती. पुढचा प्रश्न आहे, तेलंगणाची राजधानी कोणती आहे? ऑप्शन नंबर ए आहे वारंगल, ऑप्शन नंबर बी आहे करीमनगर, ऑप्शन नंबर सी आहे हैदराबाद, ऑप्शन नंबर डी आहे निजामाबाद. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी हैदराबाद. पुढचा प्रश्न आहे, भारतात एकूण किती राज्य आहेत? ऑप्शन नंबर ए आहे 27, ऑप्शन नंबर बी आहे 28, ऑप्शन नंबर सी आहे 29, ऑप्शन नंबर डी आहे 30. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर
बी 28. भारतात एकूण 28 राज्य आहे. पुढचा प्रश्न आहे, मुंबई ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? ऑप्शन नंबर ए आहे गुजरात, ऑप्शन नंबर बी आहे गोवा, ऑप्शन नंबर सी आहे महाराष्ट्र, ऑप्शन नंबर डी आहे कर्नाटक. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी महाराष्ट्र. पुढचा प्रश्न आहे, जयपूर ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? ऑप्शन नंबर ए आहे राजस्थान, ऑप्शन नंबर बी आहे गुजरात, ऑप्शन नंबर सी आहे पंजाब, ऑप्शन नंबर डी आहे हरियाणा. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए राजस्थान. पुढचा प्रश्न आहे, भोपाळ ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? ऑप्शन नंबर ए आहे छत्तीसगड, ऑप्शन नंबर बी आहे मध्य प्रदेश, ऑप्शन नंबर सी आहे उत्तर प्रदेश, ऑप्शन नंबर डी आहे बिहार. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी मध्य प्रदेश. पुढचा प्रश्न आहे, लखनौ ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? ऑप्शन नंबर ए आहे उत्तराखंड, ऑप्शन नंबर बी आहे उत्तर प्रदेश, ऑप्शन नंबर सी आहे पंजाब, ऑप्शन नंबर डी आहे हरियाणा. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी उत्तर प्रदेश. पुढचा प्रश्न आहे, पाटणा ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? ऑप्शन नंबर ए आहे झारखंड, ऑप्शन नंबर बी आहे बिहार, ऑप्शन नंबर सी आहे ओडिसा, ऑप्शन नंबर डी आहे आसाम. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी बिहार. पुढचा प्रश्न आहे, रायपूर ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? ऑप्शन नंबर ए आहे छत्तीसगड, ऑप्शन नंबर बी आहे मध्य प्रदेश, ऑप्शन नंबर सी आहे झारखंड, ऑप्शन नंबर डी आहे ओडिसा. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए छत्तीसगड. पुढचा प्रश्न आहे, भुवनेश्वर ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? ऑप्शन नंबर ए आहे पश्चिम बंगाल, ऑप्शन नंबर बी आहे ओडिसा, ऑप्शन नंबर सी आहे बिहार, ऑप्शन नंबर डी आहे आसाम. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी ओडिसा. पुढचा प्रश्न आहे, कोलकाता ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? ऑप्शन नंबर ए आहे पश्चिम बंगाल, ऑप्शन नंबर बी आहे बिहार, ऑप्शन नंबर सी आहे झारखंड, ऑप्शन नंबर डी आहे ओडिसा. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए पश्चिम बंगाल. पुढचा प्रश्न आहे, दिसपूर ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? ऑप्शन नंबर ए आहे आसाम, ऑप्शन नंबर बी आहे मेघालय, ऑप्शन नंबर सी आहे नागालँड, ऑप्शन नंबर डी आहे मणिपूर. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए आसाम. पुढचा प्रश्न आहे, गंगाटोक ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? ऑप्शन नंबर ए आहे मेघालय, ऑप्शन नंबर बी आहे सिक्कीम, ऑप्शन नंबर सी आहे त्रिपुरा, ऑप्शन नंबर डी आहे नागालँड. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी सिक्कीम. पुढचा प्रश्न आहे, चंदीगड ही कोणत्या दोन राज्याची संयुक्त राजधानी आहे? ऑप्शन नंबर ए आहे पंजाब व हरियाणा, ऑप्शन नंबर बी आहे पंजाब व हिमाचल प्रदेश, ऑप्शन नंबर सी आहे हरियाणा व उत्तराखंड, ऑप्शन नंबर डी आहे राजस्थान व हरियाणा. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए पंजाब व हरियाणा. पुढचा प्रश्न आहे, पणजी ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? ऑप्शन नंबर ए आहे केरळ, ऑप्शन नंबर बी आहे गोवा, ऑप्शन नंबर सी आहे कर्नाटक, ऑप्शन नंबर डी आहे महाराष्ट्र. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी गोवा. पुढचा प्रश्न आहे, बेंगळुरू ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? ऑप्शन नंबर ए आहे तेलंगणा, ऑप्शन नंबर बी आहे कर्नाटक, ऑप्शन नंबर सी आहे केरळ, ऑप्शन नंबर डी आहे तामिळनाडू. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी कर्नाटक. पुढचा प्रश्न आहे, तिरुवनंतपुरम कोणत्या राज्याची राजधानी आहे? ऑप्शन नंबर ए आहे केरळ, ऑप्शन नंबर बी आहे तामिळनाडू, ऑप्शन नंबर सी आहे कर्नाटक, ऑप्शन नंबर डी आहे गोवा. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए केरळ. पुढचा प्रश्न आहे, चेन्नई ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? ऑप्शन नंबर ए आहे आंध्र प्रदेश, ऑप्शन नंबर बी आहे तामिळनाडू, ऑप्शन नंबर सी आहे तेलंगणा, ऑप्शन नंबर डी आहे केरळ. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी तामिळनाडू. पुढचा प्रश्न आहे, अमरावती ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? ऑप्शन नंबर ए आहे तेलंगणा, ऑप्शन नंबर बी आहे आंध्र प्रदेश, ऑप्शन नंबर सी आहे कर्नाटक, ऑप्शन नंबर डी आहे तामिळनाडू. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी आंध्र प्रदेश. पुढचा प्रश्न आहे, हैदराबाद ही कोणत्या राज्याची राजधानी आहे?
ऑप्शन नंबर ए आहे तेलंगणा, ऑप्शन नंबर बी आहे आंध्र प्रदेश, ऑप्शन नंबर सी आहे महाराष्ट्र, ऑप्शन नंबर डी आहे कर्नाटक. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए तेलंगणा. पुढचा प्रश्न आहे, शिमला ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? ऑप्शन नंबर ए आहे उत्तराखंड, ऑप्शन नंबर बी आहे हिमाचल प्रदेश, ऑप्शन नंबर सी आहे पंजाब, ऑप्शन नंबर डी आहे हरियाणा. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी हिमाचल प्रदेश. पुढचा प्रश्न आहे, देहरादून ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? ऑप्शन नंबर ए आहे हिमाचल प्रदेश, ऑप्शन नंबर बी आहे उत्तराखंड, ऑप्शन नंबर सी आहे उत्तर प्रदेश, ऑप्शन नंबर डी आहे हरियाणा. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी उत्तराखंड. पुढचा प्रश्न आहे, इटानगर ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? ऑप्शन नंबर ए आहे नागालँड, ऑप्शन नंबर बी आहे अरुणाचल प्रदेश, ऑप्शन नंबर सी आहे आसाम, ऑप्शन नंबर डी आहे मणिपूर. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी अरुणाचल प्रदेश. पुढचा प्रश्न आहे, एजॉल ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? ऑप्शन नंबर ए आहे मिझोराम, ऑप्शन नंबर बी आहे त्रिपुरा, ऑप्शन नंबर सी आहे मेघालय, ऑप्शन नंबर डी आहे सिक्कीम. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए मिझोराम. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.